दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांचं उपोषण सुरू आहे आणि काल आणि आज सकाळी सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे आणि त्या घटनेनंतर आता हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके यांचं मूळ गाव असलेल्या संतूक पिंपरी गावासह जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती जमा झालेले आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक कार्यकर्ते आहेत। आपण जर पाहिलं तर अत्यंत निर्दयपणे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। मग त्या घटनेनंतर तुम्ही इथे आलेले आहात, कशा पद्धतीने निषेध करताय? आज माध्यमातून पाहिलेलं आहे की अभिजित दिपके यांचा जो आज मोर्चा होता संसद भवनावरती, त्या मोर्चावरती दिल्लीच्या पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि सर्वप्रथम अशी मागणी करतो की 20 दिवसापासून जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे अभिजित दिपके आणि सोनम सरांचं, आज 20 दिवस उलटून देखील त्यांच्या कुठल्याही आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही। उलट त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा मोठं कारस्थान सरकारने केलेलं आहे। तेव्हा आमच्या सर्वांची मागणी आहे की जे शिक्षण मंत्री आहेत, ज्यांच्या मुद्द्यावरती विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन मोर्चे करत आहेत, ते महत्वाचा प्रश्न आहे। या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। आणि पुन्हा एकदा सांगतो की देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांनी देखील अशा एकदम निर्लज्ज धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेतला पाहिजे, अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे। आपल्यासोबत अभिजित दिपकेंचं कुटुंब आहे। काल शाई फेकली अंगावरती, पोलिसांनी मारलं, एक सोशल मीडियावर व्हिडिओ आलाय, अक्षरशः पोलीस अभिजित दिपकेंना त्याचं गळा दाबून मारताना दिसत आहेत। तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय काय आणि सरकारला तुमचं काय म्हणणं आहे? कशाला दोघांना राजीनामा द्या पाहिजे, दोघांना पण राजीनामा द्यायची ही आमची इच्छा आहे बस। लाठीचार्ज करताना तुम्ही व्हिडिओ पाहिले का? नाही, बघू वाटलं काय। बरं, सरकार हे सातत्यानं आपण जर पाहिलं तर लाठीचार्ज करत आहे या विद्यार्थ्यांवरती, काय तुमची प्रतिक्रिया आहे? एकदम निर्लज्ज सरकार आहे। आतापर्यंत जेवढे आंदोलन जेवढे उपोषण झाले ते सगळे शांततेमध्ये पार पडलेले आहेत, पण एकही तिथं गेलेला आहे कुणीही गेलेलं नाही का सोनम वांगचुक सरांचं उपोषणही सोडलेलं नाही, डायरेक्ट त्यांना उचललेलं आहे। अशा सरकारचा मी जाहीर निषेध करतो। आपण जर पाहिलं तर या सगळ्या महिला आहेत, कशासाठी आले तुम्ही इथं? आणि आंदोलन करायसाठी। बरं, लाठीचार्ज झाला, तुम्ही व्हिडिओ पाहिला का? ह्या सगळ्या अभिजित दिपकेंच्या गावातील हिंगोलीतील या सगळ्या महिला आहेत। आपण जर पाहिलं तर सातत्यानं लाठीचार्ज करण्यात येतोय। तुम्ही आता कलेक्टर ऑफिसच्या पुढे आलात, काय सांगाल सरकारला? सरकारला एकच विनंती आहे की इस्तिफा द्यायला पाहिजे, दिलाच पाहिजे, कारण सगळीकडेच म्हणजे हे जे पंतप्रधान जे आहेत ते आता काय मला वाटते की काही करू शकत नाहीत काही, पण त्यांना देणंच गरजेचंच आहे की देणंच भाग आहे। कारण आता एवढे मुलं त्यांचं जे भवितव्य जे आहे ते पूर्ण त्यांचं कसं की म्हणजे आत्महत्या व्हायली, कुणाची काय व्हायलंय, त्याच्यावर त्यांना हा निर्णय घेणंच भाग आहे। आणि जे 20 दिवस झाले आता आपले सोनम सर त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि त्यांची प्रकृती पण खूप गंभीर आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिला का? अभिजित दिपकेंवरती लाठीचार्ज होतोय, तरुणावरती लाठीचार्ज झालाय। हो सर, पाहिला। आम्हाला खूप वाईट वाटतंय की हे समजा स्वतःसाठी न करता आमच्या मुलाबाळासाठी करायलेत, ही आमच्यासाठी खूप याची गरजेची बात आहे। कारण की आमचे लेकर आज शिकायलेत तर त्याचा खतरा आहे त्याला शिकण्यापासून। आणि हे जर धर्मेंद्र प्रधानजीने इस्तिफा नाही दिला तर हे अशीच करत राहत आलं आणि त्याने द्यावं हे इस्तिफा। आमच्या लेकरासाठी चांगलं आहे ते उपोषणला बसले ते। आम्हाला खूप त्याचं वाईट वाटतंय की त्यांच्यावर अत्याचार केला म्हणून। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत। आपण जर पाहिलं तर हे दृश्य आहे, भारताचा जो स्वतंत्र ध्वज आहे तो हातामध्ये आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे हे आंदोलन आहे। आपल्यासोबत अभिजित दिपकेंचे काका आहेत। अगोदर शाई फेकली, नंतर लाठीचार्ज झालाय। तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहिलेत का आणि सरकारकडे काय मागणी आहे? व्हिडिओ सर्व बघितलेले आहेत मी। निळी शाई फेकली ही तिचं त्या शाईचा आम्हाला गर्व अभिमान आहे, कारण आमचा रंगच निळा आहे, त्याच्याबद्दल त्याचं दुःख नाही आम्हाला। फक्त जे 1 महिन्यापासून अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सर हे उपोषणाला बसले होते, यांनी न काही देता म्हणजे पत्र न देता त्यांना उचलून नेलं आणि कुठे नेलं ते माहीत नाही। पण लाठीचार्ज हा सरकार, हे भाजप सरकार आहे, हे कधी काय करू शकतं हे कधी सांगता येत नाही। आणि शेवटी जे व्हायचं ते त्यांनी करून दाखवलं। अशा सरकारचा मी निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा आणि दिलाच पाहिजेत अशी आमची मागणी आहे।
लाठीचार्ज करण्यात येतोय, शाही फेक होती. आज सकाळचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? आणि आता आंदोलनामध्ये सहभागी झाले, तुम्ही काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. या देशामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं शासन आलेलं आहे तेव्हापासून या देशामध्ये लोकशाही संपुष्टात येण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक साहेब हे जे जंतर मंतरवरती उपोषण करत होते ते अक्षरशः शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचले मृत्यूच्या. तरी देखील शासनाने त्यांची रास्त मागणी, जी शिक्षण व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे, जो धर्मेंद्र प्रधान जो केंद्रीय अध्यक्ष आहे, केंद्रीय मंत्री आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, ती सुद्धा शासनाने मान्य केलेली नाही. आणि या घटनेचा देखील मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो व या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज जो काही लाठी हल्ला झाला आहे त्याबद्दल आम्ही आज दिवसभर निदर्शन करणार आहोत. आपण जर पाहिलं तर हे सगळे नागरिक आहेत, या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करत आहे. खरं तर या ठिकाणी अभिजित दिपकेंना लाठीचार्जनं मारहाण झाल्याच्या नंतर हे सगळे गावकरी आहेत ते निषेध करत आहेत. आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू असलेल्या या आंदोलनाचा हिंगोलीमध्ये देखील मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.